नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आमची सुरुवात ना म्हणजे या फूड या सेक्टरची जी सुरुवात आहे तर ती जवळपास वयाच्या 15-16 वर्षी झाली, म्हणजे सुरू झाली. आणि तेव्हापासून पहिले आम्ही कॅटरिंगचे कामं करायचो. आणि कॅटरिंगचे कामं म्हणजे कसं आहे की तिथे शो ऑफ करायला खूप वाव होता. म्हणजे लग्नाचं रिसेप्शन पहिले कसं होतं की अगदी साधं सिंपल जेवण असायचं आणि नंतर मग ते पद्धती वाढत गेल्या. मग बुफे पद्धत आली. तर त्या बुफेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आम्ही हे करायचो. एक आम्ही काढलं होतं की ग्रीन तवा वेज. सगळ्या हिरव्या भाज्या बाजूला लावायच्या, थोडीशी फोडणी द्यायची आणि वेळेवर जी भाजी हवी ती बनवून द्यायची. तर खूप इंटरेस्टिंग प्रकार होता. आता सगळीकडे तो प्रकार सुरू झाला. नंतर स्प्राउट्सवर सुद्धा आम्ही हा प्रयोग केला. असाच प्रयोग छोल्यावर सुद्धा होतो. म्हणजे तुमच्याकडे छान पार्टी असेल, नुसता छोले कुलचे आणि एखादा पुलाव एवढा मेनू असेल तर ते भांड्यात ठेवलं तर ती मजा येणार नाही. पण अशा पद्धतीने जर सर्व केलं तर मजा येईल. चला बनवूयात तवा छोले आणि कुलचा. आणि सगळ्यात आधी छोले जे आहेत ते छान 4-5 तास भिजवायचे आहेत आपल्याला. एक साधारण 2 वाट्या छोले भिजवले. आता हे काळे कसे होतात? काही लोक म्हणतात त्याच्यामध्ये चहा घाला, पुरचुंडी घाला. असं काही नसतं. चहाने खूप छोले काळे होत नाहीत. तुम्ही छोले भिजवताना त्यामध्ये आवळा सुपारी घालायची. आणि लोखंडाच्या कढईत जर छोले भिजवले तर ते जास्त काळे होतात. आपण थोडे कमी काळे करू. आणि त्यासाठी मी काय करतो, हे छोले जे आहेत हे शिजवताना यामध्ये आपण आवळा सुपारी घालणार. हे भिजवलेले छोले आणि त्यामध्ये साधारणतः 2 वाटे छोले आहेत तर 1-2 चमचे आवळा सुपारी घालतो आम्ही. आणि पाणी. आणि याचबरोबर आपल्याला एक साधारण 2 कांद्याची पेस्ट घालायची, कच्च्या कांद्याची पेस्ट. आणि छोले शिजतात तोपर्यंत आपण पटकन असा छोले मसाला बनवतो. जो तुम्ही नेहमी बाजारातून आणता ना, नका जो बाजारात. सगळ्या वस्तू घरी असतात त्याच्यातून सुंदर असा छोले मसाला तयार होतो बघा. आणि ह्याचा मसाला जो आहे तो एकदा नीट बघा. ह्यात किती काय काय घेतलं आहे. काळी मिरी अर्धा चमचा, लवंग अर्धा चमचा, त्यानंतर स्टार फूल 1 चमचा जवळपास, त्याच्यानंतर शहाजिरे 1 चमचा, काळे तीळ 1 चमचा, त्याच्यानंतर कलौंजी म्हणजे प्याज का बीज ज्याला म्हणतात ते साधारण अर्धा चमचा. धने मात्र मी इथे 2 चमचे घेतले आहेत वेगळे. त्याच्यानंतर 8 ते 10 मोठी विलायची. आणि अनारदाणा वाळलेला हा बाजारात मिळतो 1 चमचा, तो घेतला आहे. यातल्या काही वस्तू आपल्या भाजून घ्यायच्या, जसं शहाजिरं, धने आणि शहाजिरे आपल्याला याचा एक खमंग सुवास येईस्तोवर भाजून घ्यायचा आहे. काळी मिरी, कलौंजी, काळे तीळ हे दोन्ही सारखं दिसतं बरं, ते फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर लवंग आणि स्टार फूल. ह्याला छान खमंग परतून घ्यायचं. याला थंड करून आपण बारीक करून घेऊ. अनारदाणा आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचा. थोडी मोठी विलायची पण भाजून घ्यायची. हा मसाला बनवताना काही गोष्टी आपण आधी भाजल्या, काही वेगळ्या भाजल्या. त्याचं कारण असं असतं की प्रत्येक मसाल्याचा जो म्हणजे एक पॉईंट असतो भाजण्याचा, तो कमी जास्त असतो. एखादी वस्तू लवकर भाजल्या जाते, एखादी वस्तू उशिरा भाजल्या जाते. मग समजा त्या एकत्र घातल्या तर उशिरासोबत छोटी वस्तू पण भाजल्या जाते आणि ती जळते. हे लक्षात ठेवा. आणि हा मसाला दळताना यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि आमचूर पावडर घालायची. अर्धा चमचा मीठ आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आमचूर पावडर घालायचं. आता तुम्ही बघाल की हे छोले जे आहेत आपले ते किती छान असे काळे झालेले आहेत. हे आपण असे साईडला लावून घेऊ छोले. हे छान असे लावून घ्यायचे छोले. आणि ज्यावेळी आपण तयार करतो त्यावेळी तेल किंवा तूप
तुम्हाला जे आवडत असेल. मी हे तेलात बनवतो आहे. आणि हा जो छोले मसाला आपण बनवला तो या छोल्यावर मस्त घालून ठेवायचा. यामध्ये लसूणही तुम्ही पाहत असाल की खूप असं पेस्ट अशी केली नाही, जाडसर. बारीक चिरलेला कांदा, आता ही जी प्रोसेस आहे ना ही सगळी फास्ट करायची, म्हणजे कारण समोर कस्टमर उभा असतो, त्याला वेळ नसतो. फटाफट फटाफट करायचं, खूप जास्त असं येणे आणि हाय फ्लेमवर करायचा. आता हा कांदा जवळपास भाजला गेला. त्यामध्ये आपण घालूयात थोडंसं तिखट, हळद, त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो. हे पाणी जे आहे हे मी बाजूला ठेवलं आहे. हे पाणी आपल्याला नंतर लागणार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर कसुरी मेथी, यामध्ये थोडंसं काळं मीठ, आता हे पाणी वापरायचं आपल्याला. यानंतर थोडंसं रेग्युलर मीठ जे आहे ते आपण घातलं, जास्त नाही. हिरवी मिरची अख्खी घालतोय, ती दिसायलाही छान दिसते आणि कोणाला नको असेल तर ती बाजूला काढतील. हे बात. आणि याबरोबर आपल्याला शेवटचं जे आहे ते म्हणजे आल्याची पेस्ट आणि थोडासा हा छोले मसाला. आता हे थोडे ड्राय फॉर्ममध्ये झाले, पण आपल्याला थोडी जी ग्रेव्ही हवी असेल, काही नाही, हे पावभाजीचं असतं ते. एका बाजूने थोडंसं असं हे छोले असे क्रश करायचे आणि यामध्ये पाणी घालायचं. आता या कुलचे आपण भाजून घेऊ. छोले साईडला ठेवले, त्यामध्ये हे बटर, सर्विंगचा शॉट दिला, पाहायला सुद्धा दिसतो. पण तुमचं झालं, बाकी लोकांचं आहे. कविताला खायचं आहे, चेतनला खायचं आहे, गौरांगला खायचं आहे, परीक्षितला खायचं आहे, मला सुद्धा. पण अतिशय टेम्पटिंग असा प्रकार आहे. आणि मी सांगतो की आम्ही जसं मागाशी तुम्हाला म्हटलं मी की कॅटरिंगचा व्यवसाय हा शो ऑफ करायचा एक प्रकार आहे. तर शो ऑफ करण्याच्या वेळी म्हणजे जसं सुरुवात झाली, पहिले अगदी बेसिक मेनू असायचा. छोले, त्याच्यानंतर कोबी बटाट्याची भाजी, त्याच्यानंतर पुलाव, दहीवडा किंवा बुंदी रायता, गुलाबजाम, पुरी, एवढाच मेनू असायचा. 5 रुपये रेट होता तेव्हा 86 मध्ये या सर्व मेनूचा. आणि मग जेव्हा मी त्याला थोडंसं असून इलॅबरेट करायला लागलो, तो पोळ्या बाहेर आल्या, त्याच्यानंतर रुमाली रोटी आली, आमच्या इथे लंबी रोटी आली, हे सगळे प्रकार एक एक बाहेर निघाले. आणि मग ते जे समोर तयार होतोय आणि आपण खातोय, ही जी मजा असते ना ती याच्यात असते. ही मजा घ्या. पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, मजा करा.